हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग मी इथं फळात वाडं वेचायला लागलो आहे. तिथं वेचून ठेवलो आहे. तिथं एक पेंडा आहे, त्यावर पाचट टाकलो आहे आणि गाडी पण हे उभी केली आहे बघा. आणि तेवढं सगळं गोळा करून आता घरी निघूया. आधी ह्याचं पेंडं बांधायला पाहिजे की, नंतर गाडीवर ठेवूया आणि बांधून थेट घरी. बघा इथं पेंडा आहे, त्या तिथं थोडं पडलेलं आहे, 1 2 3 सूड. ते सगळं बांधूया आता. काय आता घरी आलोय. इथं बघा पेंडे टाकलोय वाडाचं. आणि आता काय निघत नाही, जर लवकर निघ बे, निघ बे, निघ. म्हटलं आणि इथं बघा हे क्लिप आणलोय बाबा. नदीकाठच्या शेतात ते वरचं भेंडपाईप असतं व ते फुटलं आहे. मग त्यामुळे त्याला कट करून बसवायचं आहे. मग त्यामुळे क्लिप आणलेलो. 30 रुपये म्हणाला, 30 रुपये. आणि आपल्याला घरातून काडीपेटी, एक कापड न्यायचं आहे. मग त्याला गरम करावं लागेल की, आणि बसवून टाकायचं आहे. चालू एवढंच काम. आणि एमसील पण आणलं, ते पण गरजेचं आहे आपल्याला. ह्याला हे 10 रुपये म्हण एमसील. काय खर्चाचं काय तर खरं नाही. बघा पाईप खोलण्यासाठी, गरम करण्यासाठी, मग नंतर बसवण्यासाठी क्लिप, कापड, पाना, सगळं साहित्य घेतलं. चला मग आता त्या शेताकडे जाऊया. आता तोंड धुवून घेतलं. तर गाईज नदीकाठा आलोय. पुढं बघा नदी आहे. आणि इथं दत्त यांचं एक मूर्ती आहे, पाया पडतो ते. आणि नंतर आपल्याला कामाला लागू. इथं लहान बाटली आणलोय. डिझेल नाही आपल्या घरात, म्हणून गाडीचं पेट्रोल काढायला. गाडीचं आधी कॉक बंद करायचं. बे डिझेल नाही म्हणून असं उपायचा. शक्यतो पेट्रोल वापरायचं नसतं मित्रांनो. एकदम भडका घेते ना ते, त्यामुळं पडायला लागलं. करवत सगळं आणलोय. परत उगा हेल्पटा नको. नदीतलं पाणी कमी होत आहे मित्रांनो. बघा किती पाणी झालंय. आणि तिथं मातृलिंग गणपती देवस्थान एकदम थेटमध्ये. तिथं आपल्याला अजून जाता येत नाही, नाही तर पोहून जावं लागेल. गहू पेरली ती बघा किती हिरवं गावाला. पानं घेतलोय. आवाज तर इतका आलाय काय सांगू. आधी नट खोलूया गाईज. तर इथं बघा, इथं फुटलं होतं पाईप, त्याला कट मारून ना आपण जॉईंट केलं आहे. आणि इथं बघा आपण डेंग्या केलता, टेंबा केलता. काडीपेटी पण आणली होती. झालं आपलं काम. डन निघालो घराकडं. तर इथं बघा मोटर चालू झालं आहे, पाणी पण चाललं आहे नागमोडीमध्ये. आणि इथं साईडला बघा ऊस तोड चालू आहे. ऊस चालू आहे आपल्या साईडचं. हात बघायला किती घाण झाले, सगळं चिखल.
मग थोडं गवत मोमारकी केलो मी आणि पप्पा, आणि पप्पाला सोडून मग मी परत ह्या शेताकडे आलो आहे. आता हे घरी नेऊया, कारण दाव पण आणला नव्हतं. मग आधी पप्पाला सोडून यावं म्हटलं, सोडून आलो. चला भाई, सूर्य अजून 1 तासात सनसेट होईल. 5:15 वाजले ते आता. हे बघ, घट्ट बांधलो अशा प्रकारे. मग चला भाई, जाऊ आता घरी. पाईप तर टाकले ते, आणि तर नांगर मारल्यामुळं. आणि इकडं सगळं पाला, झाडं झुडपं ते बघतो.